भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। दिल्लीमध्ये देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत। रिक्टर स्केलवरती या भूकंपाची नेमकी किती तीव्रता आहे ते अजून आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण ओडिशा आणि झारखंडमध्ये देखील धक्के जाणवले आणि बऱ्यापैकी हे धक्के जाणवत होते असं आपल्याला आता कळतंय। दिल्ली, झारखंड या संपूर्ण परिसराला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत। अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत येते ओडिशा आणि आसपासच्या भागामध्ये देखील हे भूकंपाचे धक्के जाणवलेत। नेमका केंद्रबिंदू या भूकंपाचा कुठे आहे याची माहिती देखील अगदी थोड्या वेळात आपल्या हाती येईल, पण आता सध्याची ही ताजी आणि तितकीच महत्त्वाची बातमी आहे। ओडिशा आणि झारखंडमध्ये हे धक्के जाणवलेले आहेत। दिल्लीत जरी हे सौम्य असे धक्के असले तरी सुद्धा ओडिशा झारखंडमध्ये धक्के जाणवलेले आहेत। 40 सेकंदांपर्यंत हे साधारणपणे धक्के जाणवत राहिले। 9:58 हेमाली साधारणतः पहिला धक्का बसला अशी ताजी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आणि जवळपास 40 सेकंद हा भूकंपाचा धक्का जाणवत होता। की दिल्लीमध्ये जरी सौम्य स्वरूपाचे असले हे धक्के तरी सुद्धा ओडिशा आणि झारखंडमध्ये सुद्धा हे धक्के जाणवलेले आहेत। जे आता आपल्याबरोबर आमच्या नवी दिल्ली प्रतिनिधी रश्मी पुराणिक आहे, त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न आपण करतोय। रश्मी पुराणिक आपल्याबरोबर आहेत। रश्मी, भूकंपाचे धक्के जाणवले 40 सेकंदांपर्यंत दिल्लीत, नेमकी काय माहिती आहे, काय नेमकी अधिक माहिती काय कळू शकते? अजित, सध्या प्राथमिक माहिती आलेली आहे। दिल्ली आणि आसपास म्हणजे नोएडाच्या भागामध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। साधारण 40 सेकंदांपर्यंत हे धक्के जाणवले आहेत अशी देखील माहिती मिळते। फक्त दिल्लीच नाही तर पूर्व भारतामध्ये पण हे धक्के जाणवले आहेत। कलकत्त्यापासून माहिती येते की कलकत्ता असेल, बिहार असेल, उडीसा असेल, ह्या राज्यांमध्ये देखील माहिती येते की तिथे देखील भूकंपाचे झटके बसले। कदाचित तिथेच जास्त भूकंप हा जाणवला आणि ते ट्रिमर्स जे आहेत ते दिल्लीपर्यंत आले तसं जाणवत आहे। आपल्याला माहिती आहे की वारंवार दिल्लीमध्ये असं झालेलं आहे की भूकंपाचे झटके आलेले आहेत। कधी काश्मीरमध्ये भूकंप झाले तर त्याचे ट्रिमर्स पण जाणवले आहेत, पण आता पहिल्यांदा असं जाणवते की उत्तर भारतामध्ये भूकंपाचे झटके झाले तेव्हा पूर्व भारतात देखील हे झटके जाणवले आहेत आणि कदाचित ते दिल्लीपेक्षा जास्त पूर्व भागात जाणवले असण्याची शक्यता जास्त व्यक्त करण्यात येत आहे। कलकत्ता, भुवनेश्वर, बिहारमध्ये रांची या भागांमध्ये आणि ओडिशामध्ये पण हे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचं सध्या प्राथमिक माहिती आहे। नेमकी कुठे झालंय हे समजत नाहीये। बंगालच्या खाडीमध्ये भूकंपाचं केंद्र असण्याची शक्यता सध्या व्यक्त करण्यात येत आहे, पण अनेक भागांमध्ये हे धक्के जाणवले आहेत। नक्कीच काही वेळापुरता लोकांमध्ये थोडे घाबरले होते, काही जण घरातून बाहेर देखील आले होते, परंतु आता तरी कुठलीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाहीये, परंतु नक्कीच भूकंपाचे सौम्य धक्के हे बसलेले आहेत। धन्यवाद रश्मी, आपण दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल। दिल्लीमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के बसलेले आहेत। अद्याप फारशी माहिती हाती आलेली नाहीये, मात्र ओडिशा आणि झारखंडमध्ये देखील हे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। केंद्रबिंदू म्हणा किंवा रिश्टर स्केलवरची तीव्रता सुद्धा अद्याप आपल्यापर्यंत आलेली नाहीये। तिथले काही आपण प्रतिक्रिया आल्यात, ऐकूया। पहले से फील करूँ हठात कर आलमीरा फालमीरा एत जोर से मन थरिला जे मुझे कहली हलिला मुझे कहली कौन हलुची। भुवनेश्वर में भी ये झटके महसूस किए गए हैं और अभी अनकन्फर्म्ड रिपोर्ट्स हैं जो ये बता रही है की ओडिशामधली प्रतिक्रिया होती हेमाली। साधारणतः म्हणजे लोक घराबाहेर धावत आले, साधारणतः 40 सेकंद हे धक्के होते, आपण समजू शकतो जनता इथली घाबरली असेलच, पण अजून नेमकं नुकसान काय झालंय, नेमका केंद्रबिंदू कुठे होता ही सगळी माहिती येत नाही, कारण अगदी काही मिनिटांपूर्वीची ही घटना आहे। पूर्व भारतामध्ये कदाचित दिल्लीपेक्षा अधिक काही स्वरूपाचे असे धक्के जाणवले असण्याची शक्यता जशी आपल्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांनी वर्तवलेली आहे। लोकांचे जे आता आपण बाईट्स ऐकलेले आहेत साधारणपणे अंदाज येतो आहे की जसे भूकंपाचे धक्के जाणवू लागले तसतसे हे सारेजण घराबाहेर आलेले आहेत। अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आपल्याकडे येते। उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। विशेषतः बंगालच्या खाडीमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचं सांगितलं जात आहे। पश्चिम बंगालमध्ये 5.6 रिश्टर स्केलवर तीव्रता मोजली गेलेली आहे।
हेमली, एक भीती यामध्ये आहे, समुद्र किनाऱ्याजवळचे काही जिल्हे आहेत ते पश्चिम बंगालमधले असतील, ओरिसामधले असतील, या ठिकाणी त्सुनामीच्या पद्धतीनं या भूकंपाच्या धक्क्यामुळे काही लाटा उसळल्या आहेत का, अशी सध्या चर्चा सुरू आहे तिकडे. पण लोकांमध्ये घबराट प्रचंड मोठ्या प्रमाणावरती होती, लोक रस्त्यावरती उतरले आणि जास्त ही अगदी झोपेची वेळ नव्हती, 9:48 साधारणतः वेळ होती, त्यामुळे प्रचंड भीती या सगळ्या परिसरामध्ये पसरली आहे. कुटुंब कबिल्यासह बिल्डिंग्स उतरून लोक मोकळ्या मैदानाकडे धाव घेते झालेत. नीट अगदी योग्य जी अशी माहिती आहे 5.6 किंवा आसपास रिश्टर स्केलवरती असेल धक्के असं कळतंय, पण अजूनही कन्फर्म होत नाहीये. नक्की आपल्या प्रतिनिधी आहेत आपल्या बरोबर रश्मी पुराणिक. रश्मी, काय अधिक अपडेट्स आता या भूकंपासंदर्भातले आलेले आहेत? दिल्लीसह उत्तर भारतात अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवल्याचे समजतं आहे. पश्चिम बंगालच्या खाडीत भूकंपाचा केंद्रबिंदू आहे असंही समजतं आहे. काय अधिक माहिती आहे? हिमाली, खरं तर उत्तर भारतात काही केंद्र नसल्याची माहिती आहे. आपण जसं सांगतो की उत्तर भारतामध्ये पारादीप, कटकच्या जवळ ही जी जागा आहे तिथे भूकंपाचे केंद्र असल्याचं समजतं आणि समुद्र पातळीपासून 10 किलोमीटर आतमध्ये हे भूकंपाचे केंद्र असल्याची सध्या प्राथमिक माहिती आहे. आणि आपण जसं म्हणतोय की सगळ्यात जास्त भूकंपाचा प्रभाव हा ओडिशा आणि कलकत्ता असेल, पश्चिम बंगाल असेल, इथे जास्त जाणवला आहे. चेन्नईला खाली विभाग इथे देखील हे परिणाम जास्त जाणवलेले आहेत आणि ह्याचे ट्रिमर्स उत्तर भारतामध्ये आले म्हणून आपण बघतो आहे की दिल्ली, नोएडा या परिसरात जाणवलं. पण सगळ्यात जास्त प्रभाव हा जर दिसला असेल तर ओडिशा, पश्चिम बंगाल ह्या भागात दिसलेला आहे. त्यामुळे ह्या तटावरच्या समुद्र किनाऱ्यावरच्या फक्त सध्या मच्छीमारांना एक सूचना देण्यात आलेली आहे, चेतावणी देण्यात आलेली आहे की कोणी समुद्रात जाऊ नये. परंतु सुनामी सारखी कुठलीही अजूनही खतऱ्याची कुठलीही सूचना देण्यात आलेली नाहीये. हीच एक चांगली गोष्ट आपण त्यामध्ये बघतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.